साई बाबा साई साई ते बघा तात्यान जिपरी खेळतात. रावळातला प्रसाद तात्याला मिळावा असं तुझ्या मनात होतं ना? तात्या चल जाऊ. चल चल. तसं काही नाही. राम होते का नाही ते निस्ते राम होते. अन वनातनं जाऊन आल्यावर प्रभू श्रीराम झाले. या बी तेच म्हणत होतो. जिप्रे तुला ठाऊक आहे का, सीता माईला जेव्हा पळवलं तेव्हा त्यांनी एकही राजाला सांगावं धाडला नाही. अरे मामाचं गाव तर तिथंच होतं. गाव नाही काही, राज्य. मामा आणि आज्याचं राज्य बाजूलाच होतं. पण रामानं वानरांना संगतीला घेतलं होतं. तात्या तुला तुला कसं ठाऊक? जिपरीनं तर रावळात ऐकली होती. वाड्यात त्या बुवाने सांगितलं. इथं बाबांनी आपल्या साई बाबांनी सांगितली. हो मामा, तुम्ही बी इथं हेच सांगितलं. जे सांगतील त्यांनी सांगितली. बाबा प्रसाद घे घे घे. रावळातला प्रसाद आहे, घे. लाडू अन आईला आईला बाईचा महिने खायला हवं असं मलाही वाटतं रे, पण त्यावरून सासूचे बोल ऐकायला लागतील म्हणून जीव तुटतो. आजीला सांगू नका आजीला. घे घे, अक्काला पण घे. लाडू जा, लवकर जा. काय झेपली, मजा आली ना राम नवमीला? राम राज्याचं आयुष्य 14 वर्षांनी कमी झालं की नाही तुम्हीच सांगा. म्हणजे कसं? नाही म्हणजे मला उमगलं नाही. अहो, सगळ्याला कारणीभूत ती कैकई आणि तिला भडकवणारी ती मंथरा. त्या दोघांनी जर प्रभुरामांना वनवासात पाठवलं नसतं तर ती 14 वर्ष सुद्धा लोकांना राम राज्य अनुभवायला मिळालं असतं. असं आहे होय? मग बरोबर आहे. दादा, तेव्हापासून आजपर्यंत ही कैकई आणि मंथरा तुम्हाला घराघरात दिसते. बघा पाटलीनबाई, मी फक्त सांगायचं काम करते. तुम्हाला पटलं तर घ्या, नाही तर सोडून द्या. कावेरी, तुम्ही काय आज ओळखता व्हय मला? म्हणून तर सांगते पाटलीनबाई, एवढा शकू पाटलींचा तोरा आम्ही बघितला हाय आणि तिच्याच नशिबी अशी खुळीसून यावी. काय पण देवाची करणी म्हणावी की म्हणावं तरी काय. वाटली ना तुला बी माझी सून खुळी वाटली ना? पण फसू नकस. अगं सोंग आहे तिची. खुळी निस्ती दाखवायला, बाकी पक्की आतल्या गाठीची हाय ती. अहो पर घटकीत एकलीच हसती काय, घटकीत एकलीच रडती काय. घास हातात घेऊन तशीच बसून होती. याला कोण सोंग म्हणाल? ते फकीरा तिथं नव्हता ना, त्यामुळं. तो हिंदूराव बघ कसा खमक्या आहे. त्यानं त्या साईला तिथं येऊच दिलं नाही. नाही तर आमचा दादा बायकोच्या नादानं तो बी त्या साई फकीराच्या नादी लागलाय. आता जे घडलंच नाही त्यापायी उसासे टाकून काय उपयोग? आता रामायण म्हटलं की कैकई आठवते की मंत्र? कुणीच नाही. अदुगर आठवते आता ते राजा राम आणि त्यांचं रामराज्य. तेही बरोबरच आहे म्हणा. हो, साईंनी आज काय कीर्तन केलं. राम वनवासातून परत आल्यावर कसे प्रभू श्रीराम झाले, अगदी मार्मिक सांगितलं बघा. अहो काय म्हणता? अहो हिंदूरावांच्या वाड्यात त्या बुवांना बी हेच कीर्तन केलं. ही सगळी खंडोबाची आणि साईंची कृपा. चला तर आज शिर्डीतला उमरा नुमरा समाधानी असणार. समाधानी आणि त्या हिंदूरावचा वाडा. अहो कसं शक्य हाय? अगं पण राम जन्म तिथंच झाला नव का?
अहो पाटलीनबाई, तुमच्या ध्यानात कसं नाही आलं? त्या कीर्तनकार बुवानं तुमच्या सुनेला पाळणा जोजवायला बसवलं. तेव्हा त्या कांताचा केवढा तडफडाट झाला, बघितलं नाही का तुम्ही? अगो बाई गो, पर तरी त्या वक्ती लोक होती. आता तर समजा आतलं बाहेर येत असल ती हिंदूरावावर घसरणार आणि मग हिंदूराव समद्या शिर्डी गावावर डंक मारत सुटणार. असं नव, आता तुम्ही जोर धरताय म्हणून मी सांग. अगं मग सांग ना, काही वेगळं बोलतोय का मी? आता आपल्या घरात जन्माचा उत्सव आहे आणि यजमान नेऊन कोण हाय? तुम्ही अन्या. आणि बुवानं पाळणा हलवायला कुणाला बसवलं? या माई, तर त्या बाईचाला. आणि तरी बी तुम्ही म्हणताय तुम्हाला समज आवडलं? अगं खोळ का काय तू काय बोलतीये? माझ्या डोक्यात बी नव्हते. म्हणजे अहो, इतका आपल्या बायकोचा अपमान केला हाय ते बी तुमच्या डोक्यात राहत नाही वय? ई बाया, आमचं कवडीचं बी मोल नाही कोणा कोणाला इथं. अगदी कवडीचं बी मोल नाही हाय. अगं पर तू घटकेत या दिशेने वरडती, वारा बदल की त्या दिशेने रडती. मग अहो, पर बुवानं गप बसवल्यावर तुम्ही गप बसला नव. आता एवढी लोक होती आजूबाजूला, तर वया, पण तुम्ही केव्हापासून लोकांची पर्वा करायला लागलाय? आणि ते बी तुमच्या डोळ्यासमोर बायकोचा एवढा अपमान होतोय तरी मी गप बसला? त्या बुवाच्या डोळ्यातच असं काहीतरी होतं की मी आधी पाण्यातून काढलेल्या मासोळीवानी तडफडत होतो. असं वय? आता ढकला, समजा त्या बुवावर ढकला आता. म्हणजे तो मोठा हाय आणि बायकोचा तो नाक कापतोय तरी मी तुम्ही गप राहिला? आता त्यो मोठा आहे असं मी म्हणलं का? म्हणलं मी? अहो, एवढंच तर तुम्हाला कीर्तन करायचं होतं तर होता की माझ्या माहेर बी एक बुवा होता आणि याच्या परीस चांगला होता त्याला बोलवलं असतं. ए घना घना, नंदी बाहेर हात या. या बुवाला कुणी आणलं? कुणी आणलं त्याला? हा सांगा, कुणी आणलं? यांनी नाही आणलं, मग कुणी आणलं? या गणाधनानं आणलंय. अरे पण तुम्हाला कुणी सांगितलं? तुम्हाला कोणी सांगितलं? माझ्यावरून तंट कशाला करताय? आणि जे खरं आहे ते बोलायला घाबरताय कशाला? रानातल्या धर्मशाळेत होतो तेव्हा या दोघांनी मला उचलून आणलं. ओ बुवा, लई शानपणा करू नका आणि आमच्या मध्ये तर पडूच नका. आता कसं बुवाला बोललात? ओ बुवा, आता तुम्ही तोंड बंद ठेवायचं. हा, ये धर्मशाळेत हाय, ये तुम्हाला कोण बोललं? जाते तर कोणी बोललं? सांगा, काळजी करू नका. वेळ पडलीच तर मीच ढाल होऊन तुमचं रक्षण करीन. ना हा, सरकार, खंडू धनगर आहे ना, त्यानं सांगितलं. सरकार, त्यानं सांगितलं. कांताबाई, तुली पुढं पाटा वरवंट असेल तो घेऊन या आणि हा ना याच्या टाळक्यात. अरे त्या खंडो धनगरांनी मामलेदार समोर आम्हाला तोंडावर पाडलं आणि त्यातच बोल ऐकून तुम्ही याला इथं आणलं. खंडू धनगर म्हणजे प्रत्यक्ष खंडर आहे का? ए बुवा, गप तू का आता? ए धना, त्यो कुठं भेटला तुम्हाला? कसा भेटला र? भेटला तर त्याला हित्त का नाही घेऊन आला? सरकार, आम्ही पारावर होतो, तो वरतून टपकला आणि म्हणतो कसं? बघ, आलो समोर, माझीच आठवण काढत होता ना. बघा, मी आलो. हा आठवण काढली म्हणून आलो. वया, काय लोक भरून ठेवली आहे तुम्ही एक एक. त्यो काय बी बोलतोय आणि हे ऐकते आहेत. अरे मग आता बोलतोय तर आता नाही आला त्यो? आलो आलो. जय कोट जय मल्हार.
हाय बुवा, जिथं जाता तिथं सावली देता, मग इथं काय बी नसलं. कुठे काय, आंब्याच्या झाडाजवळ गेलो की आंबेच मिळणार, आणि पेरूच्या झाडाजवळ गेलो तर पेरूच मिळणार. ए बुवा, कोणाला आंबे म्हणतोय रे? तुम्ही नीट समजूनच घेत नाही. माझं म्हणणं इतकंच होतं की ज्याच्याजवळ जे असतं तेच मिळणार, जे असतच नाही ते मिळणार तरी कसं. आंब्याचं झाड पेरू देऊ शकेल का, आणि पेरूचं झाड आंबा देऊ शकेल का? असं म्हणजे आता स्वतःला शहाणं समजून तुम्ही समजायला शिकवायला जाणार वय? अंगी असं आता कसं नेहमी सारखं वाटतंय बघा. तुझी हिंमत कशी झाली हा? गावात पाय ठेवायचा तर अदुगर सरकारासनी राम राम ठोकायचा. पायावर नाक असायचं हे ठाऊक नाही का तुला? आणि असल्या बुवा बियाला आमच्याकडे धाडायचं नाही, आमच्या नादी नाही लागायचं सांगून ठेवतोय. आता कसं बुवा चला, तुम्हाला संगतीनं घेऊन जातो. अहो चुकी झाली माझी, चला. तुझी नाही रे, माझी चूक घडली. यांच्या दारात राम जन्म झाला. मला वाटलं राम जन्म यांच्यासाठी महत्वाचा असेल, पण मी माणसं ओळखायला चुकलो रे. यांचे मान अपमान राम जन्मापेक्षा मोठे आहे. ए बुवा, उगाच टोमणं मारू नगस. माझ्या घरात मीच पाळणा हलवायला हवा होता, आणि मी तसं केलं असतं तर काय बिघडलं असतं रे तुझं? अहो रामाची इच्छा, आणि नंतर तुम्ही जोजवलत ना. ते मागावून पहिला मान त्या बाईजाला कर, मला का नाही? दुधात काहीतरी असायला हवं हे आवश्यक, पण मीठ पडलं की दूध नसतं, आणि मध पडलं की पंचामृत होतं. ए काय बोलणार तू? क्षमा करा, चूक झाली. चला. तात्या, हा काय र असं लपून छपून येतोस? कुणाला ओळखतोस? झिपरीला? अरे झिपरी तर नाही. अरे काय झालं काय? झिपले नाही, तुलाच ओळखतोय म्या. घे लाडू. लाडू? आता हा कोणी दिला? अगं रावणातला प्रसाद हाय, साई मामा आणा दिलाय. एक मला आणि एक तुला. चल खाऊ. तात्या, अरे तू तुझा लाडू खा, मी या समद्यांना वाटेन. समद्यांना? पर हा तर छोटूसा आहे. छोटूसा असला म्हणून काय झालं? एक तीळ बी 7 जणात वाटून खायची परंपरा आहे का नाही आपली? अगं पर आजीला कळलं तर वरडल ना. साई मामाने दिला ना लाडू. तात्या, अरे कोणी वरडल म्हणून कंदी बी लटक बोलायचं नाही, आणि चुकीचं तर काय बी करायचं नाही, समजलं? तू जा आणि लाडू खा, उगा तू नका घोर घेऊस. जा जा. साई, आम्हा समद्यांची केवढी माया आहे तुला. आम्ही तिथं आलो नाही, रावळातला यो प्रसाद तू पाठवलास. कावेरी काय बी लटक बोलत नाही. माझ्या सुनेलाच खूळ लागलंय. अगं ये खुळे, या लाडवाकडे बघून काय बोलतीस? हा,
त्या हिंदुरावाच्या वाड्यात लाडू गिळवत नाही असं दाखवत होतीस आणि आता त्याच लाडवाशी हसून बोलतीस. सासूबाई अहो यो तो लाडू नाही, खंडोबाच्या रावळात नाही का रामाचा जन्म झाला, अहो तिथला प्रसाद आहे यो. माणसाला विचार करण्याची ताकद दिली, पण जिथे विचार करायला हवा तिथे कोणी आपलं बळ वापरत नाही, आणि जिथे दुर्लक्ष करायला हवं नेमकं तिथे अधिक लक्ष दिलं. अगं डोईवर लई म्हणजे लईच परिणाम झालाय म्हणायचा. बाई सारखी बाई असून तुला लाडवातला फरक समजत नाही. यो पंक्तीतलाच लाडू हाय. अहो नाही सासूबाई, खंडोबाच्या रावळातला प्रसाद आहे यो. हे मला पटणारच नाही. ह्यो लाडू खंडोबाच्या रावळात वाटला गेला असेल तर मी आज सांगते, हिंदू रावाच्या वाड्यातून चोरी झाली आहे हे पक्क. कुणाबद्दल बोलताय तुम्ही साई? कुणाबद्दल? जाऊ दे, अल्लाह मालिक है, तो बघेल. तू घोर नको लावून घेऊस. सर कुठं कुठं कुठं? गावात 2-2 ठिकाणी रामजन्म झाला. त्या आनंदाचं वाटायला हवं, पण त्यात सुद्धा वाईट लागत असेल तर काय करणार? कुणाविषयी बोलताय तुम्ही? हिंदू 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 राव ना? सगळेच. आपल्यावर जबाबदारी घ्यायला नको. आपल्या अंगावर आलं की दुसऱ्याकडे बोट दाखवण्याची वृत्ती वाढते. जाऊ दे, आपल्याला जायला हवं, सावळ्याकडे जायला हवं. सावळ्याच वाईट वाटते. सावळ्याच नाही रे, त्याला वाईट वाटत नाहीये, मग? पण हिंदू रावाने स्पष्ट नकार देऊन सुद्धा त्याने रामाची मूर्ती घडवलीच. याचा त्यालाच जाब द्यावा लागेल ना. अरे देवा, होय की. चला चला साई. हो, खूप साधी माणसं आहेत रे, त्यांना उगाच त्रास व्हायला नको. आता आपल्यालाच धावावं लागेल. कमावलेली नाती आणि जिंकलेली मनं ज्यांना सांभाळता येतात ते आयुष्यात कधीच हरत नाही. तरी सुद्धा आपल्याला वाटतं की आपल्याला हरवण्यासाठीच बाकीचे जीव तोड मेहनत घेत आहेत. पण नीट पाहिलं की लक्षात येतं की आपलं त्यांच्या आयुष्यातलं स्थान नगण्य आहे. मग तरी आपली दृष्टी अशी का होते? कारण आपण फक्त वरवरचं पाहतो. आता हेच बघा, वाटेत कोणी खड्डा खणतंय तर आपण लगेच नाराज होतो किंवा चवताळून उठतो, पण त्याला ही प्रतिक्रिया अपेक्षित नाहीच. नाराज होणंही नाही आणि मुठी बंद करून चवताळून उठणं सुद्धा नाही. यात एक चांगलं घडतं की खड्डा खणलाय म्हणून तर आपण उडी मारायला शिकतो. सगळं आपल्या दृष्टीवर आहे. जशी दृष्टी तशी सृष्टी. बाकी सबका मालिक एक.